कशी पडली बेटा? कशा पडला बेटा? कशा पडला? काय आलं? चुप बसू. काय झालं? कशाला आलेली? गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. वेळ झाली आहे सकाळची. मी इथे बसलो ब्लॉग एडिट करत. आता अपलोड होईलच थोड्या वेळात. काय झालं? मम्माने बोलवलंय मला नाश्ता करायला. असं बोल ना. त्या साईडला बसलेत फ्रेंड्स सगळ्या. मला आवाज आला इथपर्यंत की पूजाने भाव्याला सांगितलंय ज्या डॅडाला नाश्ता करायला बोलव. आणि येता येता भाव्या इथून सटकून पडली, ते विसरूनच गेली. काय? खाली बघ, तिथं पाणी सांडलंय. बसा खाली. खाली बस. खाली बस. अरे खाली बस बोलतोय. अरे कुठं नाही ते बाळा. तुम्ही स्वतःसाठी बसायला खुर्ची आणली सेपरेट. काय करते? बाबाला बोलवते खुर्चीवर बसायला. काय सुचतंय ना मध्येच काय पण. पूर्ण जागा मध्ये गॅप ठेवायचं, इकडून पॅक करायचं, फक्त मध्ये बाकी काय नाही. इकडून साईड आणि वरतून पण ना साईडने पडदे असं लावायचे, म्हणजे हे पूर्ण पॅक करायचं. म्हणजे इथे पण पडदा, हो इथे पण पडदा आणि समोर पण पडदा, म्हणजे मध्ये यायला जायला जागा. तिकडून पडदा, इकडून पडदा, तिकडे पडदा, तिकडे पॅक असलं पाहिजे. हे पॅक गरम ना होणार. ते राहू दे. हे वाला एक टाइम झाकलं तर ठीक आहे. इथून काय हवा पण नाही, व्हेंटिलेशन पण नाही. इथून इथं ठेवलं पाहिजे, इकडून तरी ओपन ठेवलं पाहिजे. तरी डेकोरेशनचं डिस्कशन चालू आहे फ्रेंड्स. आता संडेला फंक्शन आहे तर जो होता ना हळदीला तुम्ही लास्ट टाइम केला होता तिथे छोटासा, हा तशा टाइप मध्ये तेवढं. 4 बाय वरून नाही ना काही. वरून नको चालते. 40 फूट कापड घेऊ आणि स्टेज. बाकी काय नाही. लाईट पाहिजे ना. सगळे एकच बोलतात आहे, पण आपल्या आपल्या पद्धतीने बोलतात फिरून फिरून. पहिला अपलोडिंगला लावायचं फ्रेंड्स घरी असताना, तर 1 वाजता लावला अपलोडिंगला तर 4, 4:30, 5 वाजायचे. कारण की आपल्याला मोबाईलचं तेवढं नेटवर्क, तेवढं अपलोडिंग स्पीड नव्हती भेटत. आता अपलोड करतो, आता 20 मिनिटात अपलोड पण झालं, प्रोसेस पण झालं HD मध्ये. वायफाय म्हणून त्याला फोन करून बोल थँक्यू वायफाय वाला. मी ना इंस्टाला बघितलं होतं ते दांडो हो जो, माहिती तुला कसं ते डाडो होजो. हे अक्षय कुमारच बोलतो एवढं माहिती आहे. डाडो होजो कशा ते रे? थांब. हाऊसफुल 3 मध्ये नाही ना? नाही गुगल ना, तू बोल. नाही लक्षात नाही. हा दीपिका. ये बुज्जू काय लागलं पाय? ऍक्टर लागलं नाही. काय हो, गादी लागली. ब्रश केला? आंघोळ केली का? आंघोळ केली. टाइम फॉर लंच फ्रेंड्स. आपण आता जेवायला बसलोय मस्तपैकी. मसाला भात, काय सॉरी व्हेज बिर्याणी, मसाला भात. सगळ्यात पहिला छोटा घास. हे बुजी इथे थोडासा भात, थोडीशी कोशिंबीर. हे घे बरं. शाबाश. सुप्रिया ताई आली आहे घरी. गप्रे तू घेऊ नको. मी सांगितलं नाहीये घरी आलेली. हा मग न सांगता आली फ्रेंड्स घरून. सुप्रिया तिला सोडायला झाली संध्याकाळची फ्रेंड्स. आणि आपण आता नाश्ता करायला बसलोय. बाहेर जायचं आपल्याला एका गोष्टीसाठी, ज्याचं थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. तर श्रीजो आली आहे घरी, सुप्रियाताई सोबत आहे. तिच्यासोबत तिचं खेळणं चालू आहे कधीपासून, आणि इथे नाश्ता चालू आहे. आपण ऍक्च्युली निघालोय मार्केटमध्ये फ्रेंड. कुठे मी नाही. कुठे निघालो आपण? कारण पिंक सिटी मध्ये एक शॉप आहे फ्रेंड्स. काय ब्रँडचे वॉचेसचे शॉप आहे, तर आपण तिथेच चाललोय. आता एवढंच की स्कूटीवरती मी पण आहे, पूजा पण आहे आणि गुड्डी पण आहे. चल हर्ष आता तिथून आलाय आणि जस्ट आम्ही इकडे आलो. आता आम्ही वॉच घेणार आहे, म्हणजे माझं वॉच घेऊन झालंय तर हर्षला पण वॉच हवंय. सो वॉच घेऊ. दाखव कसं घेतोय ते. कसं वाटलं तुला हे करून, आता ब्लॉग करून, रेकॉर्ड करून? काय माहिती, कॉन्फिडेंट वाटला ना थोडं तरी? पूजाने तर सांगितलं वॉच बघायला आलोय. तर सगळ्यात अगोदर आपण टायटनच्या शोरूम मध्ये जाऊ. तिथे बघू आहे का वॉच जशी मला पाहिजे तशी.
माझा मेन टार्गेट तर खादी वॉचचा आहे. मी ऍक्च्युली नितीन गडकरी यांचा व्हिडिओ बघितलेला खूप दिवस झाला, तर त्याच्यामध्ये ते बोलले होते खादीची स्ट्रीप असलेला वर खादीचा कपडा आतमध्ये असलेला टाईलच्या खाली वगैरे, तर तोच काही एक टार्गेट ठेवलाय. चला नाही मॉडल नाही तसं, त्याचं स्ट्रीप आहे ना कपड्याचा स्ट्रॅप. हा डेनिम स्ट्रॅप. हा डेनिम स्ट्रॅप मधल्या वॉचेस बंद झाले सर. आता मेटल स्ट्रॅप आणि लेदर स्ट्रॅप मध्ये वॉचेस येतात. अच्छा किंवा सिलिकॉन. ठीक आहे. मला असं वाटतं ह्यातलं बघ मेटल स्ट्रीप मधलं. ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे पूजा, जेन्युअनली हे जे आहे ना आपले क्लिप्स आहेत ना ते बेल्ट त्याच्यामध्ये हाताचे केस पण फसतात, नाहीतर मग घामामुळे ना ते उगाच माझं हे होईल. तुम्हाला तसं जर स्टिच स्वेटिंगचा वगैरे प्रॉब्लेम हो. असेल तर टायटनच्या अदरवाईज तुम्ही टायमिंग्स किंवा कॅसिओ बघा. अच्छा. किंवा त्यामुळे केसमध्ये फसत नाही आणि तुम्हाला स्वेटिंगचा प्रॉब्लेम होणार नाही. हे वाला जे टायटनचं तो ब्लॅक स्ट्रीप वाला आहे. ब्लॅक स्ट्रॅप. हा ब्लॅक स्ट्रॅप वाला जो आहे तसं वाला बघ ना. आय थिंक टायमॅक्स आणि दुसरं वाला थोडंसं कमी पण बजेटमध्ये असेल. त्याच्यामध्ये बघा पण हा वाला एक कलर छान होता कलर. त्याच्याकडे होतं असं पहिलं या टाईपमध्ये. किंवा आज काय पण करून घडी घेऊनच राहू आपण. पण छान वाटतं. ब्ल्यू वाली. हे थोडं कॉस्टली जातं. हे जे आहे ते स्लिक वॉच आहे, स्लिम वॉच आहे. पण त्याला कॉपर नको आहे ना. नाही हे नेव्ही ब्ल्यू आहे. पण त्याला मेटल स्ट्रीप नको आहे. मस्त आहे. कुठे मस्त आहे गाडी बघ. आपल्यामुळे खराब नको व्हायला. त्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. ब्लॅक कोटेड आहे, ब्लॅक कोटेड गोल्ड आहे आणि स्टील आहे. ह्या जेवढ्या पण आहे ते वॉटर रेसिस्टन्स आहेत की पावसात खराब वगैरे होणार आहे. हँड वॉश, नॉर्मल वॉश वगैरे चालतं. हेवी फ्लोचा पाऊस असेल तरी चालतं. फक्त एवढंच की तुम्ही ते वॉच जे आहे पाण्यामध्ये टाकून बुडून मध्ये पण एक बघायचं. ही पण कधीतरी घेऊ फ्रेंड्स आपण. यावाल्या रेंजमध्ये आहे ना 15K पासून ही रेंज स्टार्ट होते. अशी पण चांगली वाटते घडी या टाईपमध्ये. काय पडलं ते तिला हटवच ट्राय करून बघू शकतात. मेटल तुला मेटल मध्ये मेटल किंवा लेदर आता तू घाम आहे तो बोलला केस अटकतात बोललास ना हे पहिले. हा ते एक तर घातल्या झालं. तसं पण इकडे छान तर दिसते 60 मध्ये आहे ना म्हणजे. रात्री दिसताना ना ग्रीन पॅटेन दिसतात. ह्याचं दिसताना व्हाईटच दिसतं. ह्याचं जे आहे ते ग्रीन. अच्छा चांगलं वाटतंय हे. लेदर बेल्ट आहे प्लस ते वॉच जे आहे ते मल्टिपल फंक्शन आहे. तुम्ही डिजिटल वगैरे घेतलं तर ते कसं शक्यतो कॅज्युअलच जातं जस्ट बिकॉज सिलिकॉन स्ट्रॅप असतो. सध्या 30% 40% ऑफ अशी ऑफर चालू आहे. हे आहे 9,995. आफ्टर डिस्काउंट हे 5,000 पर्यंत जायचं. फॉसिलचं स्लीक वॉच आहे. नॅचरल इन्ग्रेडियंटचा बेल्ट म्हणजे रिलायबल आहे ना आपलं काय डॅमेज म्हणजे पाणी वगैरे लागून नाही सर. वॉटर रेजिस्टंट 50 mm वॉटर रेजिस्टंट आहे. नॉर्मल टायटन घेतलं 30 येतं. टायमेक्स कॅसिओ हे सगळे 50 मध्ये येतात. त्याचं डाईल पण थोडं पतलं आहे. ते वाव छान आहे. पतलं पण आहे आणि बेल्ट पण बघ. तसं पण आपण काय होतो आता ऑफिस वगैरेला तर जात नाही की कॅज्युअल्स फॉर्मल्स वगैरे घालावे लागतील. फक्त असं पकडा. चल जाऊया ना. हा छान वाटतंय. ह्याचे काटे रेडियमचे नसतील ना. काटे रेडियम आहे सर. ते अच्छा, रात्रीचे दिसतात glow का? होणार. हो. ओके. आणि ब्लॅक वर असते मग ग्लोईंग ऑफ चांगलं होतं त्याचं. तिला आज पूजा खूप आवडायला लागली. तिला पूजाकडेच जायचं आहे. त्याला 40% ऑफर आहे. तर ते आपलं डिस्काउंट 5,997 ला होईल. 6,000. अच्छा फॉसिलचा येईल. 2 years वॉरंटी येईल. मुवमेंटची 1 year बॅटरीची वॉरंटी येईल. गॅरंटी कार्ड बट जरी काय असेल तरी आपल्याला इथेच की कोणत्या दुसऱ्या शोरूम मध्ये काउंटर असेल तिथं. पण शक्यता काय प्रॉब्लेम तर होणारच नाही. होतच नाही सर. डिझायनर ब्रँड आहे. नावाजलेलं ब्रँड आहे. ट्रस्टेड ब्रँड आहे. तर आतापर्यंत जे आपण शॉर्टलिस्ट केले ते एक हे टायमॅक्सचे 2 आणि एक फॉसिलचा. मोस्टली आपण ह्याच्यासाठीच स्टेप घेऊ. बट तरी पण अजून एकदा तुम्ही 5,000 4,000 मध्ये स्पेंड करताय तर 6,000 पर्यंत हे चांगले. कारण का तुम्ही नॉर्मल बघितलं तर 8,000 स्टार्टिंग आहे. आणि आफ्टर डिस्काउंट तुम्हाला 6,000 पर्यंत देते.
कॉस्टिंग आहे त्याची 9,995. एवढाच एक कन्सर्न आहे की ना काम खूप येतं हाताला, म्हणून आहे ना अगोदर पण माझा जेवढा पण एक्सपिरियन्स आहे ना, कधी बेल्ट तुटून पडतो नाही तर कधी काय, तर त्यामुळे जरा स्वेटिंगचा प्रॉब्लेम स्वेटिंगचा हा नाही ते त्याच्यामुळे हे लेदरच थोडंच मला हे पडलंय बस. काय करा म्हणजे हे आपलं असं नको की ह्याच्या पाठी टाईलला पाणी लागून मला नाही अजिबात स्वेटिंगचा प्रॉब्लेम कधी पण. हे जे केस असतात ना हे स्टेनलेस स्टील प्लस असतात आणि आतमध्ये जे आहे जे आतमध्ये गॅस किट असतं ते गॅस किटमुळं कधीच घाम आतमध्ये जात नाही कोणत्याही. तुम्ही जर इनकेस टायटनचं जरी 3,000चं घेतलं सगळ्याला गॅस किट हे कंपल्सरी, त्याशिवाय बॅक प्रेस होत नाही. त्या गॅस किटमुळं त्याच्यामध्ये पाणी एंट्री होत नाही. कधीही पाणी एंट्री होण्याचं एक तर 2च जागा असतात, हे असं मोडलेलं असेल तर किंवा इथं. पण इथं गॅस किट आहे म्हणून वॉटर एंट्री होणार नाही. क्वालिटी वॉचेस असतात चेक करून येतात कंपनीकडून. आम्ही एक्सपिरियन्स स्टाफ आहे, आम्ही देखील जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा आम्ही स्वतः देखील चेक करूनच घेतो. एकदा याची रेंज कन्फर्म केली फ्रेंड्स अरमानीची, तर हे सगळं 10, 15, 20च्या वरच आहे. 12 पासून आहे, हे 20+ आहे. अच्छा. बेसिक वॉच आहे 20 येतं. सिको हे इम्पॉर्टंट. ती ही जी पहिली वाली लावली आहे ग्रे 9,995 एकदम स्टार्टिंग सेम मध्ये ब्लॅक कोटेड पण आहे. कशी दिसते? छान दिसतंय. हां छान दिसतंय. बट हे 9K पासून आहे. तर न्यू कलर आहे ग्रीन मध्ये. ग्रीन हे ऑस्ट्रेलियाच्या अकॉर्डिंगली पण गुड वाईब्सचं सिम्बॉल आहे. नाही माझा ऍक्च्युली हाच टार्गेट होता मॅम येताना की आतलं ग्रीन बघायचं आणि बेल्ट आपल्याला तो बघायचा होता जो खादीचा असतो ना त्या टाइप मध्ये. डेनिम बंद झालं येत नाही. कारण की आपण आता आहे आता नवीन कपडे पण घेणार आहे जीन्स आणि मोस्टली व्हाईट शर्ट्स किंवा हे, तर त्याच्यामध्ये हे ऍक्च्युअल मध्ये छान दिसेल. अब इतना खर्चा हो रहा है तो मेरे को भी वो एक अरमानी का लेके दो. कसं दिसेल? त्याचा एक प्लस पॉइंट आहे की नंतर पाहिजे नसेल तर लेदर कन्वर्ट करू शकतात. अच्छा बेल्ट कॉमन साईज आहे, कोणताही लेदर इझिली बसून जातो. 22 mm साईज आहे त्याची, त्याला तुम्हाला ऑप्शन्स भरपूर भेटतात. ऑप्शन्स आहेत. क्रोको डिझाईन ही बोलतो ह्याला क्रोको डिझाईन म्हणतात. हे प्लेन प्रोफेशनल बेल्ट स्टिचेस वाले कस्टमाइज करू शकतो. ऑप्शन्स असतात, एक्स्ट्रा ऑप्शन्स पण येतात. वाली पण फार आवडली आहे फ्रेंड्स आता, कारण की याचा डाईल पण ग्रीन कलरचा आहे आतला. बघू फक्त एकदा डिस्काउंट वगैरे करून कोणती आता प्रॉपर आपल्या बजेटमध्ये बसते. फॉसिलची बघितली ना ती वाली ॲक्च्युली मला पण आवडली. तर काय वाटतं? हां आवडली. चल ना यार तिला काय मला पण एकट्याला थोडंसं डिसिजन घ्यायला थोडंसं हे होतं ना, कारण की प्राईस थोडीशी जास्त आहे. गुड्डी गेले भाव्याला बाहेर घेऊन, कारण की ती थांबतच नाही आहे. तर ठीक आहे तेवढ्याच वेळात आपण पटपट डिसिजन घेऊ. आणि ती घरी राहू दे करून. घरी पण नव्हती थांबत बघू. कोणतं करायचं? बघू काय लाईट अलर्ट आहे, त्यामध्ये व्हायब्रेशन और टोन अलर्ट अपडेटिंग आलं. प्रोटेक्शन आलं. अच्छा 6 पासून रेंज आहे ना याची. हे बेसिक डिजिटल आहे. डिजिटल अॅनालॉग घेतलं तर मग 9 पासून स्टार्टिंग आहे. त्याला एम्प्लॉय कोड टाकून फ्लॅट 10% ऑफ करू. ते 9,195. तर जर आपण 5च्या वर कोणतीही घेतोय जी शॉपमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये ना, तर EMIचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. 8,275. म्हणजे हे घेतलं तर 8,275. जर तुला आवडलं असेल तर हे बघ ना EMI बघ. पार्टी ना तो पार्टी येतो त्याच बेल्ट त्या गोल्डनच्या पार्टी. हां तो बट ह्याला प्रोटेक्शन कवच नाही. त्याला कसं प्रोटेक्शन आहे वरती, अच्छा. तसं ह्याला येत नाही. पण याचं प्रोटेक्शनचा यूज आहे ह्याच्यावरती. त्यांनी हे ब्लूटूथ हे प्रोटेक्शन कसं ग्लासला टचच होत नाही, स्क्रॅचेस वगैरे. अच्छा पडलं तरी ओके. हे जे आहे ना ते आधीचे आहेत, आता हे अपडेटिंग प्रोटेक्शन आलं. पण तरी पॅटर्न सेम आहे सर, फक्त ह्याला प्रोटेक्शन आहे. आलंय. आणि आता हे जे त्याच्या आधीचे होते ते मध्ये स्मार्ट वॉचचा क्रेज होता, त्याच्या अकॉर्डिंगली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. हा आता अपडेट. आणि हे ओल्ड व्हर्जन आहे. ओल्ड म्हणजे त्याच्या आधी आले. अगोदर ते घालून बघ ना. तशी गाडी मस्त आहे पण ब्लॅक आपण अवॉइड करतो त्याच्यामुळे, तर ते पण ठीक आहे. गुड्डी 3 मधलं कोणतं छान वाटतंय? फर्स्ट वाला ना. ग्रे कर तू काय तू सगळं ट्राय कर. अरे तुझा आपण घ्यायला गेलेलो तेव्हा किती दुकानं फिरला ना. 3-4 दिवस गेले होते ही जी गाडी शोधायला, ते पण नाही घेतलं. शेवटी ऑनलाईन ऑर्डर केलं. हा युनिक आहे तो. ग्रे बेटर वाटतोय. पूजा हा
इतकं थोडंसं रेकॉर्ड कर म्हटलं तर पूर्ण लक्ष खाण्यामध्ये आणि फोन असाच पकडून ठेवला. ग्रे कलरचा आपण जी शॉकचा हा वाला मॉडेल आपण आता फायनल केलाय. कसं आहे गोटी करतोय वाला हे फायनल करतोय. मला वाटलं हे निघणार आहे करून. नाही ते अरे ते बोलतात ना आपण ते काढू शकतो बाहेर येतात ते कारण की ते हे करतो EMI वरतीच व्हायचं बोलते पूजा. तर मग अजून थोडंसं जास्त प्राइस वाला घेऊया जर EMI वरतीच घेतं. पूजा बोलते की हे जो आपला डाईल आहे म्हणजे हे त्याचे थोडंसं चाइल्डिश वाटतं बट नाही म्हटलं जी शॉकचे असेच असतात जास्त करून. फॉर्मल वेअर वगैरे जायला पाहिजे ना. हा एक असा पॅटर्न आहे की तुम्ही ब्लेझर जरी घातला ना तरी त्याच्यावर तो प्रोडक्ट उठून दिसणार. आजचं ट्रेंड आहे ते तुमच्या लेडीजसाठी पण. हे युनिसेक्स मॉडेल्स आहेत फक्त जेंट्स म्हटलं तर हे तर सगळ्यांसाठी. हे मॅडम पण घालू शकतात सर पण घालू शकतात. लेडीजमध्ये पण स्टील मॉडेल्स आले तो मॉडेल पण लेडीज घालू शकतात छोटा मॉडेल पण लेडीज घालू शकतात. बऱ्याचशा कन्फ्युजन नंतर फ्रेंड्स थोडंफार आपण पुन्हा एकदा थोड्याफार अजून आपण वॉचेस वगैरे चेक केले. त्याच्यानंतर आपण जी शॉकवरती एक आहे आणि एक फॉसिलचा. आता या दोघांमधून एक फायनल करू आणि घेऊन टाकू. आता पूजाला लुक वाईज बघायला गेलं तर हे थोडंसं टफ वाटतंय म्हणजे कुठे बाहेर जायला किंवा जीन्स शर्टवरती वगैरे घालण्यासाठी. आणि हे तर तसं पण छान वाटेल बट जी शॉक कसं आपल्याला एक ब्रँडिंग पण भेटते आणि रिलायबल पण आहे या वॉचवरती. काय वाटतं आपण एक बजाजच्या ह्याच्यावरती चेक करते पूजा. तिच्या ह्याच्यावरती EMIचं ऑप्शन होत आहे का किंवा मग दुसरं ऑप्शन बघू. वन टाइम पेमेंटसाठी नको बोलतो. भाव्याचं काम दिसतं त्याचं तिथं काम चालू आहे ते डिसाईड केले ती. पण त्यासोबत आपण इथे ना गॅस ब्रँडचं आहे त्याचं आपण इथं ट्राय करून बघतो. आणि हे पण लवकरच घेऊ हे पण गॅसवाला बिकॉज त्याचं लुक आणि जरा अट्रॅक्टिव्ह आहे. हां असं काय घालण्यासारखं आपलं काय प्रोफेशन नाही. तर हे जेव्हा कोणतं बघो इकडे हे बघ वॉच घेतले बघ डॅडानी बघ इथे. हे घे तू ट्राय करे ब्लॉक काढे कोणत्या फंक्शनला किंवा कुठे असं जायचं असेल तर मग हे कसं ओकेशनली आपण वेअर करू शकतो. लेडीजमध्ये हा पण छान आहे. कधी गिफ्ट घ्यायचं आलं तर आपण गिफ्टिंगसाठी खूप बेटर ऑप्शन आहे. व्हेरी गुड ब्लॉक तू ब्लॉक व्हेरी अच्छा किती होतं मग तरी 8,745. अजून नाही डिस्काउंट होणार. विंटर सीझन वगैरे असं काहीच इंटरनॅशनल लेवलला विकते ना त्यामुळे ऑफर वेरी असं मनसूनचं वगैरे काय किती म्हणजे 1 year वॉरंटी सॉरी 1 year वॉरंटी मशीन मुवमेंट बॅटरीसाठी 1 year. बिलकुल गो फॉर इट. ॲक्च्युली फ्रेंड्स हे नाही होते आज EMIचं ऑप्शन नाही होते. ॲक्च्युली भावे मगाशी बाहेर गेली होती तर पडली तर तिच्या इथे डोक्यावरती समोर लागलंय. पेमेंट सक्सेसफुली डन 8745 आफ्टर डिस्काउंट. ऑलमोस्ट 7-8 years झाले असेल मी काय वॉच परचेस वगैरे केला नाही. तर आज करता म्हणून काहीतरी प्रॉपर एक डिसिजन घेऊन प्रॉपर जसं पाहिजे तसं. आता आपल्याला माहिती आहे आपली धावपळ होत राहते स्वेटिंग होते हाताला प्रॉब्लेम. परत हे केस आहेत ते घडीमध्ये अडकतात डाईलमध्ये म्हणजे साईडच्या स्ट्रॅपमध्ये अडकतात. तर ते सगळ्या प्रॉब्लेमला बघून आणि परत झोपलो की अंगावरती हात बीत जातो. तर या सगळ्या गोष्टींना बघून एक वॉच घेण्याच्या डिसिजनवरती पोहोचायचं होतं. तर फायनली जी शॉक असं मी अगोदर तर विचार केलेला बट जी शॉकचं कसं थोडंसं कॉस्टली पडतं. पण आता आलो एका निर्णयावरती पोहोचलो जी शॉकवरतीच आणि घेतलं. पॅकच का त्याचं युजर मॅन्युअल येतं टाइम ऍडजस्टिंगचं. मी आता सेट करून दिलेलं आहे सगळं टायमिंग. ओके हे त्याचे बेसिक फीचर्स आहेत जे ह्याच्यात पण ऍड आहेत. हे बघा त्याचं 7 लँग्वेजेस 5 लँग्वेजेसमध्ये येते युजर मॅन्युअल. ह्याच्यातच ठेवते 2 years वॉरंटी आहे. 1 वर्ष इंटरनॅशनल ट्रेनिंग पण होईल गॅरंटी.
मी तर इथूनच घेऊन जाणार होतो बट अच्छा हे गिफ्ट पण काय भेटलंय कंपोज दर आता घे. काय फायनल फ्रेंड्स परचेस पण झालं. एका खूप वेळानंतर आपल्याला एका डिसिजन वरती पोहोचलो आपण आणि फायनली आपण जी शॉप वरती आलोय आणि जी शॉपचे आपण वॉच परचेस केले. EMI नव्हता होत, ठीक आहे, आपण वन टाइम पेमेंट करून टाकलाय. आणि आता घडी आपल्याला घरी जाऊन घालायचे कारण की पूजामध्ये घडीचं नको घालायला ना, घरी जाऊन घालू. जस्ट रिव्ह्यूज अपडेट करू. आपल्याला छानपैकी मॅमनी कॉपरेट, सॉरी मॅम पहिला तर जास्त वेळ घेतला तुमचा त्यासाठी, बट खूप छानपणे कॉपरेट केलं. आपल्याला इन्फॉर्मेशन पण दिली, कन्फ्युजन पण दूर केला. इथे पण जातो असंच होतं. हां ते पण निघून जातो क्लोजिंग टाइम. ते वॉच वेअर करायचे, त्यांना आवडणं महत्वाचं आहे. झालं. तसंच आहे त्याचं. दुसऱ्यांदा वेअर होणार नाही ते. थँक्यू विजिट आली. हां शुअर शुअर येऊच 1-2 परत 4-5 महिन्यामध्ये त्याच्यासाठी गेस्टसाठी. थँक्स. हां फायनली झालं फ्रेंड्स. एवढंच की जास्त वेळ गेला फ्रेंड्स. आपला प्लॅन ॲक्च्युली होता 4 किंवा 3 हजारपर्यंत घडी बघण्याचा, बट पण शेटने घेतला 10,000चा. 10 नाही, डिस्काउंट मध्ये 8,700. घरी जाण्या अगोदर जस्ट एकदा पूजाला ते प्रदीप स्वीट्स मधून तो मावा केक आवडतो. हा सगळं 125 केकच पाहिजे होता ना, कोणता आणला? मावा केक ना. चिकन फ्राय मोमोज मार्केटमध्ये थांबलो फ्रेंड्स आपण आता घरी जाण्या अगोदर. तर घरी आपल्याला जस्ट पाणीपुरी पार्सल घेऊन जायची आहे. मोमोज आपण पूजासाठी घेतो, 3 देतो पार्सल. घ्यायची का? चिकन फ्राईड मोमोज पण रेडी आहेत. पार्टी नाही चल बस आता चला. तरी म्हणतोय अजून गुड्डे हळू गुड्डी माणूस आहे पुढे. आता मी हिला म्हटलं की मी चालवतो नको तरी जिद येत. आता काय चालव बाहेर असताना फ्रेंड्स बाळावर पळत होती. गुटी स्नॅप काढत होती फक्त ती चालायचा, तर ते कदाचित पाय हे झालं त्याच्यामुळे पडली असेल. लहान लेकरं असेच पडतात. हा ते धडपड चालूच आहे. काय 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 पार्टी घ्यायच्याकडून. अरे तिनेच पार्टी दिली पाहिजे. माझ्याकडून माझं लोन. अरे तिने म्हणजे सोनीनेच दिली पाहिजे. ती घडी घेतली जी शॉपची 9,195 रुपयाचे घड्याळ घेतलंय बाबा तू. EMI वरती आम्ही करायला गेलेलो पण नाही झालं म्हणून तू कॅश केलंय का? हा मग कॅश केल्यावरती तेवढा डिस्काउंट भेटतो. घडीच नव्हती किती जेवू वर्ष. नको आता तुम्हाला पार्टी द्या. ह्याच्याकडून पार्टी घे म्हणजे तुम्ही घेतली का ऑलरेडी? फक्त मी बाकी राहिले का? सोनी तो कंजूस एवढा आहे की तो देईल का पार्टी? कंजूस आहे हा. हा कंजूस आहे. 10-15 वर्षासाठी ही घडी आता कंजूस म्हणतात का याला? पार्टी दे लवकर. जेवायला आणायचं करून पडलं तरी ना तर ते हे नाही होणार, म्हणजे काचेवरती नाही का स्क्रॅच. चांगलं वाटतं हो दाखव. माझं तू हा माझं तुझी मस्त घेतलं बाबूने घड्याळ पण सिरियसली. अशी काय आपण वॉच घेतली. आता घरी एकदा आलो तर प्रॉपरली बघून घेऊ. हे पार्टी, हे पुढे आणि हे बेल्ट, हे स्ट्रॅप्स आणि हे साईडने लाईट. आपण नंतरला बघून घेऊ. अगोदर जेवण घेऊ आपण. पहिला आपण पाणीपुरी संपवणार आहे, मग भेल आणि मग फ्राईड मोमोज. फ्रेंड्स ठीक आहे, पाणीपुरी घ्या फ्रेंड्स तुम्ही. अरे काहीच नाही, त्यांची स्किन वगैरे नाही, केसच आहेत ते, केसच आहेत. नाही मला भीती वाटते. कोणी दिलेत पिल्ला? मुन्नी दुपारी मुन्नीने पिल्ला दिलेत. थोड्या वेळात आपण पण थोडासा बाहेर जमलो तर वॉक करायला जाऊ. जायचं की नाही का? मी मॅक्सी घातली. हा मग मी नाही येणार. वेगळंच आहे काहीतरी. टीनेज मध्येच नाही तर आता 2-3 वर्ष अगोदर पर्यंत पण असं वाटायचं की मला हातात घडी नको, मग वेळेच्या बंधनात मला अडकून राहायचं नाही वगैरे वगैरे असे सगळे थॉट होते, म्हणून नव्हतं यूज करत. पण आता ना काही महिन्या अगोदर पासून मला मग काही नाही, जेव्हापासून माझ्या हातात वॉच बघितले ना तेव्हापासून. पण तसं काही नाहीये. मला ऍक्च्युअल मध्ये आता रिसेंटली हात मोकळा वाटायचा. कोणत्या फंक्शनला गेलो, कुठे बाहेर गेलो तर असं वाटायचं की हात मोकळा आहे, असं ऑर्नामेंट नको बट असं युजफुल असं वॉच वगैरे असं वाटत होतं. तर आता कुठं म्हणजे विचार करत होतो घडी घेऊ आणि म्हणून एक अशी घडी बघायची होती जी मला माझा यूज मला माहितीये कसं आहे, रफ अँड टफ त्या टाईप मध्ये मी ती घडी बघितली आणि घेतली. बेटा तू पडली ना? हा कुठे पडली? डोक्यावर ना? दुखतंय तुला? दुखतंय?
दे माझी क्यूटी बाळ, क्यूट बाळ. गुड्डीने एक गाडीची प्राइस विचारली त्यांना मॅमला आणि ती कमी रेंज मध्ये होती पण छान होती. 20-22 ची काय गाडी मस्त होती. शॉर्ट मध्ये सांगायला गेलो फ्रेंड्स, अरे बघा ग्रे कलरचं सोनीची फेवरेट सिंगर. आज आपण वॉच घेतली. वॉच से रिलेटेड एक तरी सॉन्ग, एक कोणतं गाणं आहे का पूजा गाडीशी रिलेटेड? हा अरे टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते, कधी जुनी कधी नभी कधी जमी, वाढते अंतर श्वासात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय.